सासंगची प्रेमाने बोलूया. धन निरंकाची सासंगची कर्म कसं करावं याविषयी भगवद्गीतेमध्ये जो 3रा अध्याय आहे त्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. या कर्मयोग अध्यायामध्ये परमात्मा कर्मयोगाबद्दल किंवा कर्म कसं करावं, कर्म कुशल कसं बनेल याच्याविषयी स्पष्टीकरण देत आहेत. आपण त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊयात. चला सुरुवात करूयात. कर्मयोगामध्ये जो पहिला अध्याय आहे, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन परमात्म्याला प्रश्न विचारतात की हे जनार्दन, हे केशव, बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात. खऱ्या अर्थाने काय होतं, आपण जेव्हा कर्म करत असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींचा संघर्ष करावा लागतो. त्या ठिकाणी जरी घोर युद्ध म्हटलेलं आहे तर ते घोर युद्ध आपल्या मनावरती सुरू असतं, मनाच्या पटलावरती सुरू असतं. आपलं मन जे आहे चांगल्या वाईट गोष्टींच्या संघर्षामध्ये असतं. बघा की जेव्हा आपण कर्म करत असतो त्यावेळेस कर्म करत असताना कधीकधी आपण गोंधळून जातो, आपल्याला कळत नाही कर्म कसं करावं. कधीकधी कळत नकळत आपल्याकडून पापकर्मही होऊन जातं, कारण परिस्थिती समोर तशी असते. म्हणजे ती परिस्थिती जसं काही युद्धासारखीच असते. खऱ्या अर्थाने युद्ध नाही आहे, पण आपल्या सभोवताली मनामध्ये सतत संघर्ष सुरू असतो. कधीकधी मन इतकं उद्विग्न होतं त्या संघर्षामध्ये, काय योग्य काय अयोग्य, योग्य अयोग्याच्या संघर्षामध्ये सुद्धा अडकलेलं असतं. मग या ठिकाणी अर्जुन म्हणतात की जर परमात्मा तुझ्यामध्ये जर मी मन माझं अर्पण केलं, बुद्धी अर्पण केली, तर मला जर आत्मसाक्षात्कार होणार असेल, मला तुझी प्राप्ती होणार असेल, तर मग मी कर्म कशासाठी करू, मी कर्म न केलेलंच बरं. त्याच्यानंतर ते पुढे म्हणतात, जो 2रा श्लोक आहे त्या 2ऱ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतात की तुमचं जे हे संदिग्ध बोललं आहे, एकीकडे तुम्ही म्हणता की तुझी तन मन माझ्यामध्ये अर्पण कर, मला समर्पित कर, आणि एकीकडे म्हणतात की कर्मही कर. हे कसं शक्य आहे? तुमचं हे जे बोलणं आहे ते मला संदिग्ध वाटत आहे, मी त्याच्यामुळे पूर्ण गोंधळून गेलो आहे. कृपया त्याचं मला समाधान करा. तिसऱ्या श्लोकामध्ये परमात्मा म्हणतात, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वी सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचे 2 वर्ग आहेत. बघा की परमात्म्याची प्राप्ती करणारे 2 वर्ग आहेत. त्याच्यामध्ये परमात्मा सांगतात की एक वर्ग असा आहे की ज्ञान योगाद्वारे, म्हणजे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून परमात्म्याची प्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार करतात, असा एक वर्ग आहे. आणि जो 2रा वर्ग आहे तो असा आहे की परमात्म्याच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न राहतात, म्हणजे परमात्म्याची प्रेमपूर्वक भक्ती करतात, अशाही लोकांचा आत्मसाक्षात्काराकडे कल असतो. ह्याही लोकांना आत्मसाक्षात्कार होतो आणि ज्ञानयोगाद्वारेही आत्मसाक्षात्कार होत असतो. आपण बघा की महाभारत कथेमध्ये ज्यावेळी श्रीकृष्ण गोकुळामध्ये होता त्यावेळी असं दाखवलेलं आहे की त्या ठिकाणी ज्या गोपिका होत्या त्याच्यामध्ये राधा देखील होती. त्या सर्व गोपिका परमात्म्याच्या प्रेमामध्ये वेड्या होत्या. आणि एकीकडे ज्यावेळेस परमात्मा श्रीकृष्ण ज्यावेळेस तिथून हस्तिनापूरला आले होते, हस्तिनापूरला त्यांचं कार्य त्यांना करायचं होतं, पांडवांना न्याय मिळवून द्यायचा होता. ज्यावेळी ते तिकडे गेले तिथून पुन्हा द्वारकेला गेले होते. त्यावेळेस द्वारकेला गेल्यानंतर ज्यावेळेस उद्धव त्यांच्यासमोर आला होता, त्यावेळेस उद्धवाला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं होतं आणि साक्षात्कारही झाला होता, त्याला ज्ञान पूर्ण होतं. परंतु ज्या गोपिका होत्या त्या गोपिकांना मात्र ज्ञान नव्हतं, परंतु त्यांची अतिशय शुद्ध आणि वेड प्रेम दाखवलेलं आहे. ज्यावेळेस उद्धव आला
अहंकार झाला होता. कारण उद्धवाला माहीत होतं की उद्धवाकडे ज्ञान होतं. कोणत्या गोष्टीचं ज्ञान होतं की आपण कोणी शरीर नाही आहे, तर आपण एक आत्मा आहे, या गोष्टीचं ज्ञान होतं. आणि त्यांना असं वाटत होतं की हे श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये का अडकलेत. मी बघा कसा आहे, मला ज्ञान प्राप्त झाले आणि ज्ञान प्राप्त होऊन आत्मसाक्षात्कारसुद्धा झालेला आहे. ह्या श्रीकृष्णाच्या मोहामध्ये अडकलेले आहेत, यांना साक्षात्कार कसा होणार. त्यावेळेस श्रीकृष्ण सांगतात की तूच जा गोकुळामध्ये आणि तिथे जाऊन गोपिकांना समजावून सांग ज्ञान. ज्यावेळी उद्धव तिथे गेल्यानंतर पाहिलं की त्या श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्यांची जी अवस्था होते ना, त्यांना स्वतःचं भानही नव्हतं. म्हणजे इतकं संपूर्ण वेड्या झालेल्या होत्या. ज्यावेळेस उद्धव त्या ठिकाणी जातो त्यावेळेस सुरुवातीला त्यांना खूप समजावायचा प्रयत्न करतो, पण नंतरनं त्यांची जी अवस्था होती, म्हणजे भक्तिमय अवस्था होती, ती अवस्था इतकी उच्च लेवलला होती आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे प्रेम होतं गोपिकांमध्ये, त्या प्रेमातूनच त्यांना भगवंताचा साक्षात्कार होत होता, ते त्यांनी पाहिलं. आणि नंतरनं तो त्या गोपिकांच्या चरणावरती नतमस्तक झाला. कारण त्याला उद्धवाला असं कळून चुकलं होतं की माझ्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाबरोबर अहंकार आहे. परंतु या गोपिका भोळ्या भाबड्या आहेत आणि त्यांचं शुद्ध प्रेम परमात्म्यावरती आहे आणि त्या प्रेमातूनच त्यांना प्रचंड आनंद येत आहे. कारण उद्धवाला असं वाटत होतं की श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये या तडफत आहेत, स्वतःला त्रास करून घेत आहेत. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं की त्या शुद्ध प्रेमामध्ये तडफत होत्या आणि उद्धव त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता की तुम्ही तुमची अवस्था किती म्हणजे किती खराब आहे, तुम्ही किती स्वतःला त्रास करून देताय. पण गोपिकांनी त्यावेळेस त्यांना हे समजावून सांगितलं की आम्हाला या गोष्टीचा त्रास होत नाही, आम्ही भगवंताच्या आठवणीमध्ये तडफडतोय, रडतोय, पण त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद येतोय. त्यावेळी त्यांना जाणीव झाली उद्धवांना की मला माझ्या ज्ञानाचा अहंकार झाला आहे, परंतु यांच्यामध्ये शुद्ध पवित्र प्रेम आहे आणि या पवित्र प्रेमामध्ये त्या डोळ्यामधून अश्रू त्यांच्या वाहत आहेत, पण त्या अश्रूंमध्ये सुद्धाही यांना खूप आनंद येत आहे, हे त्याने स्वतः पाहिलं. आणि नंतरनं त्यांच्यामध्ये असलेल्या ज्ञानाचा अहंकार गळून पडला. ते पुन्हा श्रीकृष्णाकडे गेले आणि श्रीकृष्णांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं की आत्ता मला या घडीला कळून चुकतंय की तुमच्यावरती प्रेम करणं याच्यामध्येच खूप आनंद आहे. तर या ठिकाणी परमात्मा सांगत आहेत की भक्ती करणाऱ्यामध्ये किंवा आत्मसाक्षात्कार करणाऱ्यांमध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामधला एक ज्ञानयोगाद्वारे आणि दुसरा भक्तिमय सेवेद्वारे. तर बघा परमात्मा याच्यानंतरनं काय म्हणतात की केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही, तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. कारण बरेच जण काय करतात की परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून घरदार सोडतात आणि कुठेतरी संन्यास घेऊन एका ठिकाणी बसतात. त्यांना परमात्म्याची प्राप्ती जरूर होते, आत्मसाक्षात्कार होतो, परंतु परमात्मा म्हणतात की कर्म न करण्यानं मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होत नाही किंवा संन्यास घेतला म्हणूनही सिद्धीला प्राप्त होऊ शकत नाही. कारण पूर्णत्व सिद्धी प्राप्त त्याला होऊ शकत नाही. कारण त्याच्याभोवती जे कर्मबंधनं असतात किंवा त्याच्याभोवती जे लोक असतात त्याच्याशी त्यांचा कुठेतरी हिसाब किताब असतो. तो जर चुकतो झाला नाही तर ते सगळं करत जागेवरती ठेवून जर आपण कर्म
न करता जर आपण कुठेतरी अरण्यामध्ये गेलो किंवा संन्यास घेतला तर ते योग्य नाही असे परमात्मा या ठिकाणी म्हणत आहेत. आणि आपल्यामध्ये जे गुण आहेत, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे जे आपल्यामध्ये गुण आहेत, परमात्मा पुढे जो 5वा श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात की प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्य हा जो प्राणी आहे त्याला कर्म करण्यास भाग पाडले जाते. कर्म करावंच लागतं, कारण आपलं हे जे शरीर आहे त्या शरीराला अन्नाची गरज आहे. शरीराला अन्न जर दिलं नाही तर हे शरीर जीवित राहू शकत नाही. त्यासाठी तर त्याला कर्म करावेच लागतात. त्यामुळे पूर्णपणे कर्मबंधनातून तो मुक्त राहू शकत नाही. त्याला कर्म करणं भागच पडतं. कोणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभरही जगता नाही. कर्म करावंच लागतं. संन्यास जरी असला तरी त्याला कर्म करावं लागतं, कारण स्वतःच्या पोटासाठी त्याला धावपळही करावीच लागते. त्याशिवाय तो जीवित राहू शकत नाही. पुढचा जो 6वा श्लोक आहे त्या ठिकाणी परमात्मा म्हणतात की कर्मेंद्रिय संयमित करूनही ज्यांचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. कधी कधी काय होतं, काही लोक काय करतात की संसाराचा त्याग करतात. संसारातल्या आपल्या घरामध्ये असलेल्या व्यक्तींना त्रास देतात. त्यांचा त्याग करून ते आपली जबाबदारी झटकून आपण काय करतो, एखाद्या ठिकाणी घरदार सोडून जातो. त्या ठिकाणी संन्याशी बनून राहतो. पण जर त्या ठिकाणी परमात्मा म्हणतात की जर आपली कर्मेंद्रिय संयमित करण्याचा प्रयत्न करतोय तरीसुद्धा मन इंद्रिय विषयांचं चिंतन करत असेल, विषयांचं चिंतन करत असेल, तर त्यावेळी काय होतं, तो व्यक्ती निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतोय असा त्याचा अर्थ आहे असे परमात्मा म्हणतात. त्याला मिथ्याचारी म्हटलेलं आहे. परंतु जर एखादा प्रामाणिक माणूस असेल, बघा 7व्या श्लोकामध्ये परमात्मा म्हणतात की एखादा प्रामाणिक मनुष्य आहे जो मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे या ठिकाणी परमात्मा म्हणत आहेत की आपलं सगळं कर्म सोडून आपण कुठेतरी संन्याशी बनण्यापेक्षा कुठेतरी अरण्यामध्ये जाऊन आपण जर बसलो, त्या ठिकाणी आपण कर्मेंद्रिय तर संयमित केले. म्हणजे कर्मेंद्रिय म्हणजे आपण आपली जी कर्मेंद्रिय आहेत, आपले हात आहेत, आपले पाय आहेत, आपण त्यांना एका ठिकाणी थांबवून ठेवतो. म्हणजे बघा एखादे म्हणजे तप वगैरे करत असतात, त्यांनी कर्मेंद्रियांना तर संयमित केलं, पण त्या ठिकाणी त्यांचं मनच संयमित नसेल, मनामध्ये जर विचार सतत सुरू असतील, इंद्रिय विषयांचं जर चिंतन सुरू असेल तर तो मिथ्याचारी आहे असं परमात्मा म्हणतात. परंतु काही व्यक्ती अशा असतात, संसारामध्ये राहतात, परमार्थ करतात, परंतु त्यांची आसक्ती कोणत्याच गोष्टीमध्ये नसते. ते कर्म करतात परंतु आसक्तीविरहित कर्म करतात आणि त्यांचं मन ते परमात्म्याच्या मध्ये लीन करतात किंवा परमात्म्याबरोबर त्यांचं मन सतत जोडलेलं असतं. त्यांना कोणत्याही गोष्टींमध्ये मोह नसतो, आसक्ती नसते, शुद्ध कर्म करतात. अशा व्यक्ती परमात्मा म्हणतात की श्रेष्ठ आहे. त्यानंतर परमात्मा म्हणतात, जो 8वा श्लोक आहे त्याच्यामध्ये परमात्मा म्हणतात की तू आपले नियत कर्म कर. म्हणजे तू नित्य कर्म करत राहा, कारण जे नित्य कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म न करणारा जो व्यक्ती असतो त्याच्यापेक्षा आपण जे नियत कर्म करत आहे ते कर्म करणं श्रेष्ठ आहे असं परमात्मा या ठिकाणी म्हणत आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचा निर्वाह करू शकत नाही, कारण की जरी ते संन्याशी आहेत तरी पण त्यांना कर्म करावंच लागतं, कारण त्यांना स्वतःच्या पोटाची भूक तर भागवावीच लागते, त्यासाठी त्यांना कर्म करावंच लागतं. 9वा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये परमात्मा म्हणतात की तो परमात्मा प्रित्यर्थ म्हणजे परमात्म्यासाठी कर्म केलं पाहिजे, परमात्म्याच्या सेवेसाठी कर्म केलं पाहिजे. अन्यथा कर्म या भौतिक जगांमध्ये बंधनास कारणीभूत ठरतं. कारण आपण जे पण सगळं कर्म करत असतो दुनियेमध्ये
ते आपल्याला बंधनं निर्माण करतं. आपण बंधनामध्ये पुन्हा जकडलं जातो. आपण मोक्ष मिळू शकत नाही आपल्याला. आपल्याला जर स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला परमात्म्याला समर्पित होऊन कर्म करायचं आहे. ज्यावेळेस आपण परमात्म्याला समर्पित होऊन कर्म करतो त्यावेळेस आपण बंधनातून मुक्त होतो. परमात्मा म्हणतात की तू आपल्या नियत कर्माचे पालन परमात्म्याच्या संतोषात कर. म्हणजे परमात्मा ज्याच्यामधून हर्षित होईल, परमात्मा ज्याच्यामधून आपल्यावरती खुश होईल असं कर्म कर, असे परमात्मा म्हणतात. जर तू असं कर्म केलं, परमात्म्याला जसं आवडतं तसं जर कर्म केलं आपण, की परमात्मा या ठिकाणी म्हणतात की मला जसं आवडेल तसं जर तू कर्म केलं तर तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. बघा, शेवटी हा जो श्लोक आहे, 9वा श्लोक आहे, त्याच्यामधून आपल्याला खूप छान असा बोध मिळत आहे की आपण कर्म कसं करायचं, कर्मकुशलता कशी मिळवायची, आणि आपण कर्म तर करत राहायचं आहे परंतु कर्मबंधनामध्ये न अडकता आपण मुक्त राहू. म्हणजे जिवंतपणे मोक्षाचा अनुभव आपल्याला केव्हा होईल, जेव्हा आपण आपलं प्रत्येक कर्म परमात्म्याला समर्पित करतो किंवा परमात्म्यासाठी आपलं कर्म करतो. भगवंतासाठी आपलं कर्म असतं, प्रत्येक कर्म भगवंतासाठी असतं. असं नाही आहे की आपल्याला घरदार सोडायचं आहे. परमात्मा म्हणतात घरदार सोडायचं नाही, घरामध्येच राहायचं, परंतु आपलं प्रत्येक कर्म परमात्म्यासाठी करायचं. म्हणजे आपण घरामध्ये छोटे गोष्टी असतात. आपण जेवण बनवलं तरी आपण काय, सुरुवात त्या जेवण प्रथम परमात्म्याला समर्पित करायचं आणि मग खायचं. किंवा आपलं घरामध्ये पाणी असेल, पाणीसुद्धा कोणतीही गोष्ट असेल, परमात्म्याची आठवण करायची, परमात्म्याला समर्पित करायचं आणि नंतर ना कर्म करायचं. त्यावेळेस आपण कर्मबंधनात मुक्त होतो. कधी काय होतं, आपल्याला धन कमवायचं असतं, समोर आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्याच्यामधून पापकर्म आपल्याकडून नकळत घडत असताना आपण कर्मबंधनामध्ये अडकत असतो. आपण जर एखादी नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी आपण जात असेल तर त्यावेळी आपल्याला बरेच म्हणजे कळत नकळत पापकर्म आपल्याकडून घडत असतात. कारण त्या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू असतो. आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा नको त्या गोष्टी चुकून कराव्या लागतात. मग त्यावेळी आपल्याला कर्म सोडून तर जाता येत नाही. मग अशा वेळी काय करायचं, परमात्म्याला समर्पित व्हायचं. नोकरीला जाण्याअगोदर समर्पित व्हायचं. आपण सकाळी परमात्म्याची आठवण करायची, परमात्म्याला म्हणायचं दिवसभर आज जे मी कर्म करणार आहे ते तुला मी समर्पित करतो आणि आपलं कर्म करायचं. आणि मग नंतर ते कर्म करत असताना आपण सोपवलेलं आहे त्याच्यामुळे परमात्मा त्याची जबाबदारी घेतो आणि आपल्याला कर्मबंधनातून मुक्त ठेवतो. हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये आपण खूप मोठा असा बोध आपल्याला मिळालेला आहे की परमात्म्याच्या संतोषार्थ म्हणजे परमात्मा खुश होईल असं कर्म करायचं. परमात्म्याला जे आवडतं, परमात्मा खुश होईल असं कर्म करायचं. जर आपण असं कर्म केलं तर यामुळे आपण कर्मबंधनातून सदैव मुक्त राहू. कारण आपले हे जी बंधन आहेत ना, ते बंधन आपल्याला जकडून ठेवतात. आपल्याला आत्मसाक्षात्कारही होत नाही आणि आपण मोक्षापर्यंतही जाऊ शकत नाही. परमात्मा या अध्यायामध्ये सांगत आहेत की मला जे आवडतं ते तू कर्म कर, ज्याच्यामधून मी संतुष्ट होईल असं कर्म कर, तू कर्मबंधनातून मुक्त राहशील. आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात. जे पुढचे जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. प्रेमाने बोलूया. धन्य रंगाचे.